दाढ भरली होती काय काय चालू झालं याचा ब्लॉग इथं येऊ ह्याच्यावर ब्लॉक करणार का तू? सूर्या बापरे ए सूर्या ए सूर्या ए सूर्या आम्ही चाललोय आता इव्हेंट आहे FC कॉलेजला तर त्या इव्हेंटला चाललोय पुस्तकाचा इव्हेंट आहे तर भेटूया तिथं हां मित्रांनो आपण आलो आहे पुण्यातल्या मोठ्या कॉलेजमध्ये सगळ्यात मोठ्या कॉलेजमध्ये आणि त्या कॉलेजमध्ये इव्हेंट चालू आहे एक्सपो टाईप असतं ना तसं इव्हेंट चालू आहे आणि आपल्याला इन्व्हाइट केलं आहे त्या भाऊंनी म्हणजे स्वप्नीलने आपल्याला इन्व्हाइट केलं आहे आणि आपल्यासोबत प्रमुख अतिथी म्हणून आले ए सूर्या 1,000 1,07,000 ओके 1,07,000 1,07,000 पब्लिक घेऊन आलेले ए सूर्या तुम्ही ओळखतच असाल ए सूर्या नसन ओळखत तर मी इंस्टा ID देतो त्यांची न दे आयडी फक्त बँडला जायचं फॉलो केलं पाहिजे ते खरे स्वप्नी इव्हेंट सुरू व्हायच्या आधी संपला एवढाच इव्हेंट आहे हा बॅक कॅमेरा ना काय दिसतंय का? ह्याचा बॅक कॅमेरा करा फ्रंट कॅमेरा आई ग स्नॅपसाठी किती ती मित्रांनो आपल्यासाठी आज आनंदाचा दिवस आहे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या हस्ते आपला सत्कार होणार आहे हे फोटो काढ घेतो मी सत्कार घेतो फडणवीस साहेब हे सूर्या ब्लॉग असा शूट करतो फोटो काढताय ना फोटो न काढू व्हिडिओ काढ बापरे मित्रांनो आपण आलोय साहित्याच्या महासागरामध्ये मित्रांनो आपण आपलेच पुस्तक चॅनल म्हणजे याचं पुस्तक हा ह्याच्या नावाचं पुस्तक आहे बघूया आणि समजा निघलं तर आपण नावाने ते आपण त्यांना स्ट्राईक द्यायचं ओके इंग्लिश पण लिहिलेलं आहे आपले काय कवी काय नाव इथं ह्यांनाच विचार ना नाव स्वप्नील लेखकांचं नाव माहिती आहे पुस्तकाचं नाव आठवलं असते त्यांचे 2-3 मित्र पण त्यांच्या कोणत्या सीझनचं किंवा काय आहे का 5 minutes later. हा 2-3 माझ्या नावाने पुस्तकं लिहिलं 2-3 पुस्तकं आहेत अभिनंदन धन्यवाद हे पुस्तक आहे रे ग्रेट कोट्स फॉर ग्रेट बिझनेसेस ओके. त्याच्यावर हे असे मोठे मोठ्या लोकांचे फोटो लावले आहेत ओके. जस्ट असं डायरेक्ट उघडलं तर त्याच्यामध्ये डायरेक्ट लिहिलं डन इज बेटर दॅन परफेक्ट आणि हे पेज टर्न केलेलं आहे इट डझंट मेक सेन्स टू हायर स्मार्ट पीपल अँड टेल देम व्हॉट टू डू वी हायर स्मार्ट पीपल सो दे कॅन टेल अस व्हॉट टू डू मित्रांनो फायनली हॅरी पॉटर आपण ज्या गोष्टीसाठी आलतं ती गोष्ट भेटली आता आपण विकत घेणार नाही हे दुःखद गोष्ट आहे नाही ऑलरेडी आम्ही एक बघितलं ओरिजिनल होतं 2-3 हजारच्या वर जात होतं त्याची प्राईस ही सूर्याने हातात घेतली म्हणजे सूर्य आपल्याला घेऊन देणार आहे कितीला आहे प्राईस त्याची 5,000 त्यासाठी सूर्याच्या आपल्याला खाली जावं लागेल 5,000वर 30% ऑफ आहे आई सोनू सॉरी भावा नाही घेऊ शकत 5,000 पर्यंत आहे तुझं काय म्हणणं आहे सोनूला काय उत्तर देणार तू सोनू तुझं ह्याच्या भरोसा नाहीये सोनू तुझा भाऊ आहे अरे काय करू एवढं महाग यार मी काहीच नाही करू शकत चंदनाचे हात
कॉलेज आहे समोर फर्ग्युसन कॉलेज. तर ह्या कॉलेजची एक हिस्ट्री आहे. हिस्ट्री आपल्याला स्वतः ज्यांचं पुस्तक आपण शोधत होतो ह्या इव्हेंटमध्ये हे लेखक सांगतील. सांगा सर. नमस्कार, मी स्वप्नेश भावसार. माझ्या नावाने 3-4 पुस्तकं सगळीकडे प्रसिद्ध आहेत. नाही हे सांगा ह्या कॉलेजची काय हिस्ट्री. मी या कॉलेजमध्ये ॲनिमेशन डिपार्टमेंटमध्ये शिकतो. अरे तू कॉलेजचा अरे. प्रोफेसर आहे वेडे आहे. ओके, सॉरी. कट रिटेक एडिटर परत. नमस्कार, मी इथला प्रोफेसर आहे. मी इथं शिकवतो ॲनिमेशनमध्ये आणि ग्राफिक्स वगैरे शिकवतो. तर आपण जे हे मागं बघताय तर याचा इतिहास असा आहे जे की आपले वीर सावरकर, स्वातंत्र्यवीर जे सावरकर आहेत ते इथेच शिकलेत. सर माझा एक प्रश्न होता, त्यांचं- Photoshopमध्ये ते झूम कसं करायचं? फोटोशॉपमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो. प्रीपिकला जायचं, कंट्रोल करायचं. इथून आपण असे गेलो की इथे एक हॉस्टेल लागते, जिथं हॉस्टेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची खोली आहे, जी अजून पण आहे, जी फक्त त्यांच्या जेव्हा जन्म जयंती असते त्यांची त्या दिवशी ते उघडतात. त्यांची पूजा वगैरे ती आपल्यासारख्या सामान्य लोकांना पाहायला भेटतं, दर्शन करायला भेटतं त्या ठिकाणीचं, ज्या ठिकाणी स्वातंत्र्याची चळवळ चालू झाली. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी की एक ऐतिहासिक माणूस नाही, ज्यांनी इतिहास घडवला तो माणूस. बरोबर. हे तुम्ही सर ती मुलगी तुमची स्टुडंट होती का? लय हसत होती बघून. स्टुडंट म्हणण्यापेक्षा मित्रांनो मी हे कट करणार नाही. ए सूर्या मुलीविषयी विचारतो, इथं स्वातंत्र्याचं चालू आहे, मुलीविषयी विचारतो. ए सूर्या यो, अरे सूर्या, अरे का रे सूर्या, जा रे सूर्या. अरे मी ते माझ्या पेजच्या हिशोबाने बघत होतो की म्हणजे पेजवरतीचा एडिट वगैरे टाकतोय. तर ह्या कॉलेजचा इव्हेंट जो झाला, तुला काय वाटलं त्या इव्हेंटला बघून, की काय म्हणजे फ्युचरसाठी आणि आत्ताच्या सिच्युएशनला, आत्ताच्या घडीमोडाला बघता आत्ताची अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तुझं काय बोलणं आहे त्यावर? छोटंच बोल, मी जेवढं बोललो त्याच्यापेक्षा कमी बोल. पुस्तक सगळ्यांनी वाचली पाहिजेत असं मला वाटतं. पण ज्या सरांचा तुम्ही उल्लेख केला एवढं महत्त्वाचं, त्यांच्याबद्दल 4-5 वाक्य तुम्ही बोलले की हे सरांचे पुस्तक आहेत. पण हे सर स्वतः मला एक पुस्तक रेफर करत होते की हे पुस्तक तू वाच आणि मग त्यातला संदर्भ जो आहे तो मला सांग. ओके, पुस्तकाचं नाव कळू शकतं मला? बोसबद्दल ते बोलत होते की सुभाषचंद्र बोस. मी मुद्दामून सांगितलं कारण कसं आहे, आजकालची पिढी शिकत नाही, वाचत नाही, त्यांना वाचणं कळलं पाहिजे काय. पण माझं सजेशन राहील की तुमच्या सर्वांसाठी की मी ते हिटलरचं पुस्तक- पुस्तक वाचा. हिटलरचं पुस्तक का वाचा माहिती का? की आपल्याला काय चूक करायची नाही जीवनामध्ये ते हिटलरच्या पुस्तकात कळतं. आहे बरोबर आहे, जे बोलला तुम्ही ते बरोबर आहे. कट कारण आहे का? ठीक आहे. मित्रांनो असं मस्त म्हणजे आवडलं मला. आता रात्रीचे 12 वाजले सुमारे. 12 वाजता मला कळत नाही, 10 वाजता पुणे बंद होतं, हे 12 वाजता पण चालू आहे. पुणे फक्त 1 ते 4 बंद होतं, बाकी वेळेस पुणे चालू असतं. हां ठीक आहे, चला येतो. छान वाटलं. असंच अचानक भयानकमध्ये ब्लॉग केला होता. काय आयडिया नव्हती, काही स्क्रिप्ट नव्हती, काय नव्हतं. जे मनात आलं, जे एडिट झालं, जेवढा दिसला तेवढा दिसला. चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. आजताला विसरला शकुंतला. चला. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. काय वेगळं याच्यात सांग. हे टाक ना, असं दाखव. गौर से देखिए इस दरिंदे चेहरे. डा 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 डा